एता तिसरी बालभारती, कविता 6वी हिक्के होक्के मरांग उरसकाट. मराठी अनुवाद इकडे तिकडे झाडे लावूया. स्वाध्याय सोडवणार आहोत. प्रश्न पहिला, दोन्ही कविता वाचा. खालील शब्दांसाठी गोंडी भाषेतील शब्द लिहा. तर झाडेच झाडे गोंडी भाषेतील शब्द आहेत मरांगे मरांग. पुढचा शब्द फुलेच फुले म्हणजे पुंगार पुंगार, पुंगारे पुंगार. फळेच फळे म्हणजे कायांगे कायांग. पुढचा शब्द झाडी जंगल गोंडी भाषेतील शब्द होतो मरांगणा गेळा. लावूया म्हणजे उरस सकाट. वाढवूया म्हणजे पिसी हकाट. मिळवूया म्हणजे पुटी हकाट. पुढचा शब्द करूया म्हणजे किया काट. इकडे जिकडे गोंडी भाषेतील शब्द होतो हिक्के आणि तिकडे म्हणजे होके. तर अशा पद्धतीनं आपण मराठी शब्द त्याचे गोंडी भाषेतील शब्द पाहिलोत. प्रश्न दुसरा, तुमच्या परिसरातील झाडांची नावे माहीत करून घ्या. आपल्या आजूबाजूला जे परिसर आहे त्या परिसरांमध्ये जे झाडं आहेत त्यांची नावे आपल्याला इथे लिहायची आहेत. तर उत्तर आहे वड, पिंपळ, आंबा, कडुनिंब, गुलमोहर, चिंच, पेरू, चिक्कू, पपई आणि बोर हे आपल्या परिसरातील झाडांची नावे आहेत. तर ही यादी पुढं तुम्ही वाढवू शकता. तुम्हाला आणखीन झाडांची नावे माहीत असतील तर पुढे लिहा. प्रश्न तिसरा, फुलांची झाडे व वेली यांची यादी करा. तर फुलांची झाडे आणि वेलींची यादी आपल्याला या ठिकाणी तयार करायची आहे. उदाहरणार्थ त्यांनी दिलेलं आहे इथे झाड गुलाब, वेल कोणकोणत्या वेली मोगरा, मधुमालती आणि बोगनवेल. तर आपण झाडे आणि वेल या ठिकाणी यादी तयार करूया. झाडे चाफा, जास्वंद, झेंडू, पारिजातक, सदाफुली आणि आबोली. वेल यांची यादी पाहूया. मोगरा, रातराणी, जाई आणि जुई. तर अशा पद्धतीनं हा स्वाध्याय आपण सोडवावा. सुंदर अक्षरामध्ये हे स्वाध्याय तुम्हाला लिहायचा आहे. धन्यवाद.